मॅडम, पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. मॅडमने ब्रेकच्या पूर्वी जी माहिती दिली ती अतिशय उत्कृष्ट होती आणि आपल्या सर्वांना उपयुक्त अशी होती. मॅडम, आपण सांगितलं की स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्यांचं प्रशिक्षण घेतो आणि प्रशिक्षणानंतर त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळण्यासाठी मदत होते. तर आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण रोजगार मेळाव्यांचं आयोजन करता काय, आणि करत असाल तर त्यामध्ये कुणाला सहभागी होता येतं? छान प्रश्न आहे. आमच्या विभागामार्फत रोजगार मेळावा ही एक खूप छान योजना आहे आमच्या विभागाची. या योजनेअंतर्गत आम्ही काय करतो तर नोकरी इच्छुक उमेदवार म्हणजे ज्यांना नोकरी करायची आहे, ज्यांची नोकरी करायची इच्छा आहे असे उमेदवार आणि ज्यांना मनुष्यबळाची गरज आहे अशा आस्थापना, दोन्ही घटकांना आम्ही एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतो. या प्लॅटफॉर्मवर ज्यांच्याकडे वॅकन्सी आहे, रिक्त पदे आहेत, त्या कंपनींकडून आम्ही रिक्त पदे सुरुवातीला अधिसूचित करून घेतो आणि त्यांना हव्या असणाऱ्या उमेदवारांना, नोकरीइच्छुक उमेदवारांना आम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये समाविष्ट करून घेतो. इथे उपलब्ध किंवा उपस्थित असणाऱ्या उमेदवारांचा एक प्रायमरी इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यांचं सिलेक्शन केलं जातं, ज्याद्वारे त्यांना नोकरीची संधी मिळू शकतं. मला सांगायला आवडेल की जर अमरावतीमध्ये जरी आपला रोजगार मेळावा असला तर अमरावतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं कंपनी काही आहेत, त्या कंपनी आपले रिक्त पदे अधिसूचित करत असतात आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही अनेक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यात सहभागी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की आमचं जे वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलची माहिती आजच्या या चाय पे कट्ट्याच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आमच्या विभागामार्फत म्हणजे सुरुवातीला असं होतं की एम्प्लॉयमेंट कार्ड आपण लोकांनी ऐकलेलं असेल, तर एम्प्लॉयमेंट कार्ड हे ऑफिसमध्ये जाऊन मॅन्युअली काढले जायचे आणि त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी दिल्या जायच्या. परंतु आता आमचं एक वेब पोर्टल डेव्हलप झालेलं आहे, महास्वयं वेब पोर्टल. या वेब पोर्टल अंतर्गत आमच्या विभागाच्या ज्याही सुविधा आहेत त्या सुविधा पुरवल्या जातात. तर या वेब पोर्टलवर जॉब सीकर म्हणून उमेदवारांसाठी नोंदणी उपलब्ध आहेत. तिथे कॅन्डिडेटने आपलं जॉब सीकर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजेच एम्प्लॉयमेंट कार्ड काढायचं आहे किंवा एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचं एक प्रोफाईल तिथे आपलं स्वतःचं तयार करायचं आहे. आपण Naukri.com वगैरे सगळे प्रोफेशनल वेबसाईट्स आपल्याला माहिती आहेत. अगदी त्याच पद्धतीनं आमच्या विभागाचं हे पोर्टल काम करतं आहे. या पोर्टलवर अनेक खाजगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, म्हणजे ज्यांना नोकरीची गरज आहेत असे कॅन्डिडेट आपल्या या वेब पोर्टलवर रजिस्टर आहेत आणि जे नोकऱ्या देतात अशा आस्थापना पण आपल्या या पोर्टलवर रजिस्टर आहेत. म्हणजे परत आम्ही काय करतो आहे की ज्यांना मनुष्यबळाची गरज आहे त्यांना आम्ही मॅनपॉवर प्रोव्हाइड करतो आहे आणि उमेदवारांना नोकरीची संधी किंवा नोकरीची गरज आहे त्यांना आम्ही नोकरीची संधी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. मग या रोजगार मेळाव्यामध्ये आपल्याला सहभागी कसं व्हायचं, तर याच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन करायचं. जॉब सीकर म्हणून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तो मिळतो, तो तुम्ही व्यवस्थित जतन करून ठेवायचा आहे आणि त्यांनी लॉग इन करून मग आपण या रोजगार मेळाव्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवू शकता. तर आत्तापर्यंत आपण बघितलं की हा विषय झाला रोजगाराच्या संदर्भात, नोकरीच्या संदर्भात. जर एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल, आपला भागच आहे की नाविन्यतेच्या निमित्तानं त्याच्याकडे काही संकल्पना असेल, ते जर सुरू करायची असेल तर तुम्ही त्याला कशा पद्धतीची मदत करता? बरोबर. उद्योजकताच्या अनुषंगाने एकतर आमचं म्हणजे आमच्या कार्यालयाच्या नावातच मार्गदर्शन केंद्र असं नमूद आहे. तर आमच्या कार्यालयामार्फत जर एखादा कॅन्डिडेट आला, त्याला एखादा व्यवसाय करायचा आहे, तर तो व्यवसाय कसा करायचा, त्याच्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करण्यासाठी कुठल्या योजना आहेत किंवा त्याला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी जो एक पाठबळ लागतं, जे गायडन्स लागतं, ते आमच्या कार्यालयामार्फत दिलं जातं. आणि यासोबतच एक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ आहेत, त्या महामंडळाअंतर्गत स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी बीज भांडवल दिलं जातं. आणि नाविन्यता हा जो एक आपण आता उल्लेख केला, मला असं वाटतं की हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण असं म्हणू शकतो की आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात टॅलेंट लपलेलं आहे. फक्त त्या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म मिळणं, योग्य प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं. तर ते प्लॅटफॉर्म आमच्या विभागामार्फत दिलं जातं. तर कसं दिलं जातं,
तर दरवर्षी विभागामार्फत एक राज्यस्तरीय स्पर्धा घेतली जाते, ज्याची सुरुवात तालुक्यापासून होते. की पहिले तालुकास्तरीय एक स्पर्धा होणार, नंतर त्यातनं जे सिलेक्ट झाले त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धा होणार, त्यातनं जे सिलेक्ट झाले त्यांचे राज्यस्तरीयमधनं त्यांचं सिलेक्शन होणार. म्हणजे जर तुमच्याकडे एखादी नवीन कन्सेप्ट आहे, त्याला बिझनेसचा टच आहे थोडासा, तुम्ही त्याचा बिझनेस करू शकता, ती संकल्पना तुम्हाला विभागाकडे मांडायची आहे. आणि मग ज्या काही बेस्ट कन्सेप्ट असतात त्यांना निवड करून त्यांचा जर नंबर येतो आहे, त्यांची निवड होते आहे, तर त्यांना काही स्वरूपात आर्थिक पाठबळ, पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की त्याच्यासाठी नंतर त्याला एखादं ट्रेनिंग हवं आहे, त्याला अजून काही नवीन माहिती हवी आहे, त्याला कुठेतरी शासनाचा सपोर्ट हवा आहे, त्याला काही वर्क ऑर्डर हवे आहेत. तर हा सगळा एक त्याला काय म्हणता येईल की एक पाठबळ विभागामार्फत दिल्या जातं. ही स्पर्धा दरवर्षी घेतल्या जाते. याच्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्याला, ज्याला आपण पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणून आपण ओळखत होतो, तर प्रत्येक जिल्ह्याला असं जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे. आपल्या अमरावतीला बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनच्या रोडवर टेक्निकल हायस्कूलमध्ये आमचं कार्यालय आपल्या इथे आहे. तर मला असं वाटतं की या चाय पे कट्ट्याच्या माध्यमातून माझं ऑफिस पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि आपण एकदा आमच्या ऑफिसला व्हिजिट द्यावी आणि ऑफिसमार्फत काय काय केलं जातं याची माहिती घ्यावी. या निमित्तानं आपण रोजगार मेळावे हा शब्द बोलला होता, त्यासोबत मला हे जोडायला आवडेल की एक रोजगार मेळावा थोडंसं भव्य स्वरूप होतं आणि त्याचं एक छोटंसं स्वरूप म्हणजे प्लेसमेंट ड्राईव्ह आम्ही आता घेत असतो. अमरावती जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला आवडेल की प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी आमच्या कार्यालयामध्ये प्लेसमेंट ड्राईव्हचं आयोजन केलं जातं. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये काही कंपनींना आपण बोलवत असतो आणि कॅन्डिडेटला आपण बोलवतो, जिथे तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जाते. मॅडम, आपण खूप छान योजनांची माहिती सांगितली, रोजगार मेळाव्यांच्या संदर्भातली माहिती सांगितली आणि निश्चितच हे विद्यार्थ्यांना, तरुणांना लाभदायक असणार आहे. पण तुमच्यापर्यंत विद्यार्थ्यांनी कसं पोहोचावं आणि तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता या संदर्भात जर माहिती सांगितली तर विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणं अधिक सुकर होईल. बरोबर. मी परत एकदा सांगेल की ज्यांना आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. माझं व्हॉट्सअप अकाउंट आहे? हो. माझं फेसबुक अकाउंट आहे? हो. माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे? हो. माझं एम्प्लॉयमेंट अकाउंट आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्याचं उत्तर जर नाही येत असेल तर सगळ्यात पहिले आमच्याकडे अकाउंट ओपन करणं, म्हणजे पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आणि स्वतः अद्ययावत राहणं, स्वतः लॉग इन करून सध्या काय स्कीम्स आहेत, काय योजना आहेत, हे सगळं बघण्याची सुविधा आपण आपल्या पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहेत. जर आमचा रोजगार मेळावा असेल तर न्यूजपेपरमध्ये दिल्यानंतर एक आम्ही काही स्पेशल हँडबिल्स आम्ही छापून न्यूजपेपरद्वारे किंवा कॉलेजच्या माध्यमातून अमरावतीमध्ये आम्ही एक छान सुरू केलं आहे की आमचा प्लेसमेंट ड्राईव्ह असण्याच्या एक 4-5 दिवस आधी आमची टीम या प्रत्येक कॉलेजला जाते आणि ते हँडबिल्स तिथे देऊन तिथल्या प्राचार्यांना आम्ही पत्र देतो की आमच्या कार्यालयामार्फत असं आयोजित केले जात आहेत, तर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे पाठवावं. तर ह्या 2-3 माध्यमातूनच आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. काही सेशन्स, मार्गदर्शन कार्यक्रमसुद्धा आम्ही घेत असतो. करिअर काउन्सिलिंगसाठी पण आम्ही काम करत आहोत. कॉलेजमध्ये जाऊन आम्ही करिअर संदर्भात गायडन्स आणि तसे सेशन्स आम्ही घेत असतो. तर अशा या विविध माध्यमातून आम्ही गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या पद्धतीने करतो. पण आज चाय पे कट्ट्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनीसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आणि या माध्यमातून मी माझा स्वतःचा वैयक्तिक नंबरसुद्धा मी शेअर करत असते. तो मी आज परत आता इथे शेअर करेन. 9657088116 9657088116 हा माझा वैयक्तिक नंबर आहे. आपणास मी जी काही माहिती दिली या संदर्भात जर अजून आपल्याला काही माहिती हवी असेल, काही गायडन्स हवं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. एखाद्या वेळेस मी कॉल घेणार नाही तर आपण व्हॉट्सअपला मेसेज मला एक टाकू शकता, मी त्याला रिप्लाय नक्कीच करते. तर ही खूप मोठी उपलब्धी असेल जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी, उमेदवारांसाठी की जिल्ह्याच्या ज्या या विभागाच्या जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा नंबरच आज तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. मला असं वाटतं की हे पुरेसं आहे.
चर्चेच्या शेवटी आमच्या या तरुण विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार? संदेश म्हटल्यापेक्षा एक काही थोडेसे म्हणजे अनुभवाच्या आधारे काही 2-3 गोष्टी सांगू इच्छिते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं गोल सेट असलं पाहिजे. जे आपण 10वी-12वीतच आपलं समोर आपल्याला काय करायचं हे आपलं फिक्स असलं पाहिजे. कारण की जेव्हा मी अनेक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधते कॉलेजच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, तर मुलांचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं, PG झालेलं असतं, पण त्यांचं एम सेट नसतं किंवा गोल सेट नसतं. आपल्याकडे काय पद्धत आहे की ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपला मुलगा किंवा आपली मुलगी विचार करते की आता मला काय करायचं आहे, नोकरी करायची आहे, बिझनेस करायचा आहे. तर तसं प्लीज करू नका. आपण 10वी ते 12वी या वयात हे अगदी बेस्ट वय आहे. या वयात तुमचं गोल सेट असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हापासनं तुम्हाला कळतं तेव्हापासनं 2 पैसे चांगल्या मार्गाने कमावण्याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. आता असं झालेलं आहे की रोजगाराच्या संधी भरपूर आहेत. आपण असं म्हणू शकत नाही की रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. जरी आता IT आहे किंवा AI येत आहेत, AIचं आता सगळीकडे सुरू आहे की त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होईल किंवा बेरोजगारी वाढेल वगैरे, असं नाही आहे. नवीन क्षेत्र जरी वाढत असतात तर तेवढ्याच त्यातल्या वेगळ्या प्रकारच्या संधीसुद्धा वाढत असतात. तर एक काम करण्याची आणि 2 पैसे कमवून स्वतःच्या गरजा स्वतःच कशा पूर्ण करता येईल याचा प्रयत्न सगळ्या आपल्या युवकांनी आणि युवतींनी केला पाहिजे. युवकांच्या कमावण्याला च लागलेला आहे की मुलांनी कमावलंच पाहिजे. मुलींच्या कमावण्याला अजून च लागलेला नाही की प्रत्येक मुलींनी कमावलंच पाहिजे. तर आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मी असं म्हणेल की मुलगा असो किंवा मुलगी असो, या दोघांनाही स्वतःच्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं होणं, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं खूप गरजेचं आहे. आयुष्यात 2च गोष्टी अशा असतात, मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असते की शिक्षण आणि तुमची पैसे कमावण्याची कला. या 2 गोष्टी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतात. आज आयुष्यात आपल्याला कोणीच पुरत नाही. आपले आईवडील पुरत नाही, भाऊ बहीण पुरत नाही, आपले पती पत्नी कोणीच पुरत नाही. फक्त ह्या 2 गोष्टी आहेत की जे शेवटपर्यंत आपल्याला साथ देतं. याचा अर्थ आपण कुटुंबाचं महत्त्व नाही असं मी म्हणत नाही आहे. पण आपल्याला जर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मात करायची असेल, प्रत्येक संकटाला फेस करायचं असेल, तर ह्या 2 गोष्टी अशा आहेत की ह्या 2 गोष्टी आपल्याला प्रत्येक संकटाला फेस करण्याचं सामर्थ्य प्रदान करतं. त्याच्यामुळे आजपासूनच रिकामं राहायचं नाही. जे काम मिळेल ते काम करण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःच्या गरजा स्वतःच्या माध्यमातून कशा पूर्ण करता येईल हा प्रामाणिक प्रयत्न करायचा. थँक्यू. मॅडम, आपण या ठिकाणी आलात, आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं. निश्चितच आपण सकारात्मकतेनं जाऊया की विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. पुन्हा आपलं एकदा आभार, धन्यवाद. थँक्यू. विद्यार्थी मित्र हो, निश्चितच आज जी मुलाखत आपण घेतली आहे डॉक्टर प्रांजली बारस्कर मॅडम, सहाय्यक आयुक्त, यांच्याशी आपण जी चर्चा केली तिचा फायदा होईल. आणि मॅडमनी स्वतःचा नंबरसुद्धा दिलेला आहे, कार्यालयाचा पत्तासुद्धा दिलेला आहे. आशा आहे की आपण या माध्यमातून आपला रोजगार उपलब्ध करून घ्याल, आपला नवीन उद्योग सुरू कराल आणि निश्चित चाय बेग कट्ट्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडी मदत होईल. तर पुन्हा एकदा मी आवाहन करतो की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही कॉमेंट्स असतील त्या आम्हाला कळवा. धन्यवाद.